ओम दिव्यचक्षुदायिने नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींचे प्रेमळ संदेश आणि स्वामींच्या मनातील भावना आणि स्वामी तुमच्याविषयी काय विचार करतात हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वामी भक्तांनो, स्वामींवर तुमचा पूर्णपणे आणि निर्मळ मनाने विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओला एक लाईक करा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखात समाधानी आणि निरोगी ठेवो आणि सर्वांच्या पाठीवर स्वामींचा आशीर्वाद असो ही स्वामींचरणी प्रार्थना। स्वामींच्या प्रत्येक भक्ताला स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडावे असे सतत वाटत असते। स्वामी दर्शनाची अनावर ओढ त्यांना अस्वस्थ करून सोडते आणि त्यामुळे की काय, परंतु त्या सर्व परमभक्तांच्या अंतरंगात स्वामी प्रेमाचा अखंड झरा सतत झुळूझुळू वाहतच असतो। स्वामींविषयी किती बोलू आणि किती नको असे त्यांचे झालेले असते। स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन ज्या भाग्यवान परमभक्ताला झालेले असते त्यांच्या वाणीचा स्वामी प्रेमाचा बांधच फुटलेला असतो आणि स्वामींविषयी कितीही मरमरून आणि भरभरून बोलले तरी त्या सर्वच परमभक्तांचा एकच गोष्ट लक्षात आलेली असते की स्वामींचे वर्णन आपल्याला मानवी शब्दात करताच येत नाही। जसे मावळतीचे आभाळ सूर्यास्ताच्या वेळी असे काही विलोभनीय रंगाने माखलेले असते की ते अनुपमेय सौंदर्य वर्णनापलीकडेच आहे आणि लक्षात येते। तसे स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा सोहळा वर्णनापलीकडचा आहे आणि याची जाणीव साक्षात्कारी भक्ताला होते। खरे सांगू का, तुम्हाला स्वामींचे वर्णन करणे शब्दांना कधी जमतच नाही। म्हणूनच कधी कधी मनात विचार येतो की हे स्वामींविषयी वाटणारे अपरंपार प्रेम जे आहे त्यांच्या शब्दात कधी बंदिस्त करूच नाही। आणि कारण स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत आणि अवतारा महात्म्य शब्दातून भरभरून प्रकट करता येते, परंतु प्रत्यक्ष अवतारी पुरुषाचे वर्णन करायला शब्द माध्यम अपुरे पडते आणि आपण रुचकर पदार्थ खातो कारण आपल्याला तो खूप आवडलेला असतो आणि त्यांच्या अप्रतिम चवीचे आपण वर्णन सुद्धा करतो आणि ऐकणाऱ्यांच्या हे मग लक्षात येते की मग तो पदार्थ आपण प्रत्यक्ष खाल्ल्याशिवाय त्याची खरी चव कधी कळणारच नाही। आणि स्वामींचे दर्शन हा खरे तर प्रत्यक्ष अनुभवण्याचाच सोहळा आहे आणि इथे शब्द कामी येत नाहीत। मत्स्य माणसाच्या सौंदर्याचे वर्णन करता येते परंतु परमेश्वराचे वर्णन करता येत नाही। तुम्हाला हा मुद्दा दृष्टांताच्या भाषेत समजून सांगतो। चित्रकार सूर्योदयाचे अप्रतिम चित्र काढतो परंतु त्याने काढलेल्या त्या चित्रामध्ये तो प्रकाश भरू शकत नाही। त्याप्रमाणे स्वामींचे वर्णन कदाचित करता येईल परंतु प्रत्यक्ष दर्शन सोहळा हा अनुभवण्याचा विषय आहे आणि एवढे तुम्ही लक्षात घ्या। हे लक्षात आले मग स्वामींचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला मी एक वाजवी सत्य सांगतो की आपण प्रत्यक्षात घेत असलेला रोकडा अनुभव आपल्याला ज्ञानाभारल्या प्रकाशाचा मार्ग दाखवतो। आणि एक लक्षात घ्या की काळोखा मकल्या रस्त्यातून वरून चालताना वाटेतले काचकळगे ठाऊक नसल्यामुळे डोळ्यांना कधी दिसत नाहीत आणि परंतु आपल्यापाशी त्या रस्त्याचा अनुभव असला तर ते खड्डे टाळत काळोखातही आपण नीटपणे चालू शकतो। स्वामींच्या अस्तित्वाचा आपण प्रत्यक्ष अनुभव जर घेतलेला असेल तर आपण आपल्या बोलण्याच्या आपोआप वजन प्राप्त होते, परंतु स्वामींचा अनुभव आपल्यापाशी नसेल तर आपण बोलण्यात प्राण उरतच नाही। आणि या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आहे की स्वामींच्या चिंतनात अहोरात्र राहिले तर स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव मिळतो। आणि तुम्ही जरा लक्षात ठेवा, स्वामी समर्थांशी जपाच्या माध्यमातून दृढ संबंध प्रथम निर्माण करावे लागतात। अखंड नामस्मरणातून त्यांची अहोरात्र पूजा बांधावी लागते। एक लक्षात ठेवा की स्वामी नामा वाचून दुसरा कुठलाही मंत्र मुखातून बाहेर येण्याची आणि येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते। ही मानसिक अवस्था आपल्याला स्वामींच्या जवळ नेते आणि त्यांच्या सगुण साकार अस्तित्वाचा अप्रतिम अनुभव देते। तुकाराम महाराज श्री विठ्ठलाला सांगतात की तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल अनेकांचे नावडती। मूल नेहमी आपल्या माते पुढेच नाचते, म्हणजे काय तर मूल आपल्या आई व्यतिरिक्त कुणाचेही अस्तित्व जाणत नाहीत। त्याचप्रमाणे जो स्वामी भक्त असतो तो एका स्वामी व्यतिरिक्त कुणाचेही अस्तित्व जाणत नाही, फक्त स्वामींचे नाम, बाकी अस्तित्वच नाही। ही मानसिक अवस्था ज्या भक्तांना प्राप्त होते ते स्वामींचा प्रत्यक्ष सहवास भोगतात। त्यांना स्वामींचा स्वर ऐकू येतो आणि त्यांना स्वामींचा सुंदर अनुभव येतो। त्यांच्या मुखात जे स्वामींचे संदर्भ असतात ते अनुभवाचे बोल असतात आणि बाकीचे लोक अभ्यासातून दर्शन देतात।
परंतु त्यांच्या मुखातून येणारे शब्द आपल्याला जिवंत वाटत नाहीत. थोडक्यात काय तर स्वामींचे नित्य स्मरणच स्वामींचे अमृत भारले अस्तित्व अर्पण करत असते. आणि हे तुम्ही तुमच्या लक्षात घेतले पाहिजे. आणि एकदा का लक्षात घेतले की तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत स्वामी समर्थांची आपल्यावर चांदन कृपा होत नाही तोपर्यंत स्वामी कृपा म्हणजे काय याचा सत्य अर्थ कधी कळतच नाही. आपल्या प्रत्येकाच्या भोवती थोडाफार तरी प्रिय व्यक्तींचा गराडा हा असतोच. ते कधी कधी आपल्यावर अशी काही मेहनत नजर करतात किंवा आपल्याला वाटत राहते यांच्या कायम ऋणातच राहावे. एक मात्र कायम लक्षात ठेवा की ह्या मर्त्य प्रियजनांच्या कृपेला निश्चित मर्यादा असतात. परंतु स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्या अखंड कृपेचा एकदा का वर्षाव सुरू झाला की ते एवढे भरभरून देऊ लागतात की भक्तांना आपल्या दोन हातांनी गोळा करणे कठीण होऊन बसते. आणि आपल्या तेव्हा लक्ष येते की हा स्वामी कृपेचा पाऊस थोपवण्या पलीकडचा आहे. आणि तेव्हा आणखी एक गोष्ट आपल्याला कळते की मर्त्य माणूस कृपा करून करून किती करणार. आणि आज तो कदाचित कृपा करेल परंतु उद्या कृपेचा पाऊस कोसळेलच असे नाही. मग या मर्त्य माणसांच्या तात्पुरत्या कृपेचा उपयोग काय. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांची कृपा मात्र त्यांच्या भक्तावर चांदण्यासारखी पाझरत असते. म्हणून केवळ स्वामींची पूजा करावी आणि त्यांच्या नामस्मरणात राहावे. त्यांना आपण प्रसन्न करून घ्यावे आणि त्यांच्याकडे मागावे. स्वामी मग आपल्यावर अशीच नाही कृपा करत आणि करतात की ती कल्पांतरापर्यंत टिकावी. आणि तुम्हाला एकच सांगतो की स्वामींची कृपा होणे हा भक्तांच्या भक्ती आयुष्यातला अलौकिक योग आहे. आणि स्वामींच्या प्रेममयी दातृत्वाला अक्षरशः सीमा नाही. आणि असा दाता या विश्वात दुसरा कुणीही नाही. म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, मागायचे झाले तर फक्त स्वामींकडेच मागा. ते तुमच्या सर्व व्यथांची चंदनी फुले करतील आणि त्यांचीच भक्ती पूजा बांधा. त्यांच्यात नामस्मरणात अखंड रहा. स्वामी तुमच्या भक्ती राज्यात आले की ते तुमचेच होऊन जातात. आणि हा सर्वच परमभक्ताचा अनुभव आहे. आश्चर्य वाटावे एवढे स्वामी आपल्या ओंधळीत चूक अलगदपणे टाकतात. आणि शेवटी स्वामींना आपण म्हणतो की स्वामी तुम्ही मला जे देता, माझा जो सांभाळ करता त्याला अक्षरशः तोड नाही. आणि तुम्ही मला सर्व काही दिले आहे त्यासाठी स्वामी समर्था तुमचे खूप मनापासून आभार. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला वारंवार अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाता आले नाही तर मनी खंतावून जाऊ नका. तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ नसेल तर कदाचित तुम्हाला वाईट वाटले की आपल्याला स्वामींच्या पादुकांवर सकाळ संध्याकाळ आपला भक्तिमाता टेकवता येत नाही. तुम्ही कशाची काळजी करू नका. बसल्या जागी स्वामींचे नामस्मरण करा. आपली नित्य नैमित्तिक कामे मनापासून करीत असताना वाणीने स्वामींचे फक्त नाम घेत राहा. स्वामींच्या अखंड नामात राहा आणि नादात राहा. स्वामी स्मरण ही तुमची वृत्ती होऊ दे आणि त्यांचा दृश्य परिणाम काय होईल व ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ तुमच्या भक्ती हृदयात कायमसाठी वास्तव्याला येतील. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दर्शदिशा व्यापून राहिलेले सर्व स्वामी समर्थ आपल्या अस्तित्वाभोवती अदृश्यपणे वावरत आहेत. आणि हा जिवंत अनुभव एकदा का तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलात की तुमच्या आनंदाला चैतन्य सुगंध सुटेल. आणि स्वामींचे नामस्मरण आणि त्यांच्या नामाचे संकर्कित ज्या भक्तांपाशी आहे ना, त्यांच्या ऐश्वर्याला आपल्याला चांगल्या अर्थाने हेवा वाटू लागतो. स्वामींचे अखंड स्मरण ज्यांच्यापाशी आहे त्यांना पुण्य संचयनासाठी वेगळी पूजा बांधावी लागत नाही. अशा भक्तांभोवती तेज पसरते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दैवी स्वरूप आपोआपच प्रकट होते. आणि त्यांचे वागणे, त्यांच्या अमृत भारले गोड बोलणे, स्वामी नामाचा आदर उच्चार सर्व काही आपल्याला मोहित करून जाते. नामदेव महाराज या नामस्मरणाविषयी सांगतात, ज्याच्या मुखी नाम तोच एक धन्य, त्याचे शुद्ध पुण्य इथे जनी. ज्याच्या मुखात नामाचा गजर आहे तो पुरुष खरोखरच धन्य होय. आणि फक्त त्यांच्याच पाशी शुद्ध पुण्याचा अक्षय साठा असतो. नामधारक हा खरा पुण्यवान पुरुष. असा भाग्यवान पुरुष विरळा. याचा अर्थ असा की स्वामींच्या नामाचे महत्व ज्यांना कळले आहे ना, त्यांना स्वामींच्या दर्शनाला नित्य जावेसे वाटत असते. स्वामींच्या पादुकांचे नित्य दर्शन घ्यावेसे वाटत असते. परंतु खरे सांगू का तुम्हाला, स्वामीच अशा भक्तांना हृदयात प्रवेश करतात आणि त्यामुळे त्या भक्तांना खरे तर कुठे जायलाच नको असते. आणि ते स्वामी त्यांच्या हृदयात असतात आणि ते स्वामी त्यांना प्रत्येक वेळी दर्शन घडवत असतात. हा जो भवसागर आहे तो दुथडी भरून वाहत आहे आणि तो तुम्हाला खरोखरच पार करून जायचे असेल तर स्वामींच्या नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरे कुठलेही साधन नाहीये.
स्वामींच्या अखंड नामस्मरणामुळे एक निश्चित घडते. प्रपंचातले मायाजाळ आपोआप तटाकत तुटतात आणि मायेच्या चिखलात आपली संसार नायिका खोलवर रुतलेली असते. स्वामींचे अखंड नामस्मरण केले तर ही मायेच्या चिखलात अडकलेली आपल्या फसलेल्या आयुष्याची नौका मोकळी होते आणि भवसागर पार करून ती नामसागरात सुखनैव विहार करू लागते. आणि या नामसागरात मायेचा चिखल नाही, ती गरागरा फिरणारे वेशेक भवरे नाहीत. स्वामींच्या स्मरणाची वल्ली हातात घेऊन नामिका नौकेतून एकदा का आयुष्याला प्रवास सुरुवात केली की मोक्षाचा किनारा फार लवकरात लवकर दृष्टीपथात येतो. आणि स्वामींच्या नावाचा एकदा का अतूट छंद लागला की आनंद समुद्राला भरती येते. आणि हा सर्व परमभक्तांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ हे आपले प्राणविश्व झाले की त्यांच्या आवश्यक आणि आश्वासक स्वर आपल्या कानावर येतो आणि तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे आश्वासन आपल्याला शांत चित्ताने जगायची उमेद देते. म्हणून तुम्हाला मी वारंवार एकच सांगत राहतो की स्वामींच्या नामस्मरणाला अजिबात पर्याय नाही. नामदेव महाराजांनी नामस्मरणाची महती गाताना म्हटले आहे की वाणीने फक्त नाम घ्या, घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक, साधने आनिक करू नका. मनाचेनी मने हृदयी मज धरा, वाजेने उच्चारा नाम माझे. एक लक्षात घ्या की अत्यंत प्रेमाने स्वामींचे सुखरूप नाम घेतले तर कुठल्याही जीवाला दुसरे काहीही करावे लागत नाही. आणखी कुठल्याही देवाची पूजा करायला नको, तीर्थयात्रा करायला नको, व्रत वैफल्य करायला नको, उपास तापास करायला नको. त्यांची अजिबात गरज नाही. फक्त मनाचा गाभारा स्वामींच्या नामाने उजळून टाका. स्वामींच्या नामफुलांनी हा भक्ती गाभारा गच्च भरा. स्वामींचा जप करा, धावा करा. त्यांच्या सुखदायी परिणाम असा होईल की तुमच्या आयुष्य मार्ग उधळून निघेल. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एका स्वामी समर्थांच्या नामाव्यतिरिक्त कुठेही लक्ष घालू नका. स्वामींच्या भक्ती व्यतिरिक्त दुसरा शब्द ऐकू नका. फक्त स्वामी नाम घ्या आणि स्वामी जप करा. अनुभव हे तुम्हाला नक्कीच येतील. माझ्या भक्तांनो, एक लक्षात घ्या, स्वामी भक्तीत असताना स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, तुम्हाला आम्ही एक भक्ती सत्य आवर्जून सांगतो की स्वामी समर्थांच्या कृपेने हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालाय त्या नरदेहाचे सार्थक करा. स्वामींच्या नामसंगतीत राहून आपल्याला त्यांच्याच कृपेने जो हा सुंदर नरदेह प्राप्त झालाय तो भक्तीच्या गजरात तोलून धरा. आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे स्वामीच फक्त क्षणमात्रात आपल्या सर्व भक्तांचा उद्धार करतात आणि स्वामीच श्री दत्तात्रय यांचे दर्शन घडवतात. एकदा का स्वामींच्या उत्कट सहवासाचे सुख लाभले की आपल्या जगत असलेल्या आयुष्याला भक्तीचा आकार प्राप्त होतो आणि स्वामींचे अखंड भजन आपल्या अंतकरणात निनादू लागते. हे सुखदुःखांच्या गडद सावल्या नाहीशा होतात आणि आपण आनंदाच्या शुभ्रधवल प्रदेशात राहू लागतो. या सुख प्रदेशात मानवी आयुष्याला घेरून टाकणाऱ्या राग लोभाच्या आणि मनाला त्रास देणाऱ्या दुःखाच्या सावल्या कधी पडतच नाहीत. एक मात्र आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट कोणती तर स्वामींचे स्मरण हा तुम्हाला केवळ बौद्धिक विचारांचा भाग असून चालणार नाही. स्वामींचे स्मरण हा तुमच्या श्वासोच्छ्वास व्हायला हवा. आणि नामस्मरणाचा प्रत्यक्ष अनुभव पाठीशी नसेल तर स्वामींचा सहवास कदापिही लाभणार नाही. एक कायम लक्षात ठेवा की आपला भक्तिमाता स्वामींच्या चरणांशी सदैव झुकलेला हवा. चितात स्वामी प्रेम अखंडपणे वाहते हवे आणि मनात स्वामींविषयी सद्भाव हवा. हे सारे प्रामाणिकपणाने जोपासलेले असेल तरच स्वामींचे दर्शन घडते आणि त्यांच्या प्रत्यक्ष सहवास लाभतो, अन्यथा नाही. तुम्हाला मनापासून सांगतो की श्री स्वामी समर्थ, स्वामी स्वामी समर्थ या स्वामी नामाचा अखंड जप केला, केवळ स्वामींच्या नामाचे चिंतन केले, त्यांच्या अलौकिक चरित्रात मनाने गुंतून राहिलो तर आपल्याला अज्ञानात उमटलेला स्वामींचा नामसाधकांचा गजर ऐकू येऊ लागतो आणि अर्थात आपली देहस्थिती स्वामी नामाशी एकरूप झालेली हवी. तुम्हाला मी आज एक अभंग विचार देतो. स्वामी पायी माथा धरती सद्भावे, तेथे श्रीदत्त भेटे आपोआप. म्हणून श्री स्वामी समर्थ अखंड भजावे, तेने श्रीदत्त भेटे आपोआप. हे सूत्र लक्षात ठेवून तुमचे कोट कल्याण फक्त स्वामीच करतील आणि स्वामीच हे दत्तांचे तुम्हाला दर्शन घडून आणतील. आणि म्हणून तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामीची तात पुंग राहिले पाहिजे. सर्व स्वामी भक्तांनी एक कायम लक्षात ठेवावे की आपल्याला झालेला स्वामींचा प्रत्यक्ष दर्शनाचा अपूर्व आनंद आणि स्वामी सुखाचा वारा प्रत्यक्षात अनुभवल्यावर इतर कुठलाही आणि कुणालाही न सांगता पुन्हा फक्त स्वामींना सांगावा. कारण स्वामी दर्शनाचा आनंद
हा आपल्याला ज्ञात असलेल्या भाषेत कधीच प्रकट करता येत नाही आणि त्यामुळे आपल्या परिचितांना हा आनंद आपल्याला कधीच सांगता येत नाही. स्वामींशी मात्र आपल्याला संवाद साधता येतो, कारण संवादाची भाषा स्वामी आपल्याकडून वधवून घेतात. आणि स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे श्री दत्तात्रय यांचे प्रत्यक्ष दर्शन हे सत्य कधी विसरू नका. स्वामींशी जेव्हा आपला संवाद सुरू होतो तेव्हा स्वामी आपल्या प्रकट अस्तित्वाची शांत आणि शीतल अशी हृद भरसाद आपल्यावर करतात आणि आपल्या सुखाला वास्तविक तेच कारणीभूत झालेले असतात आणि तरीही ते आपल्या सुखात सरसरून आणि समरसून जातात. आणि या ब्रह्मांडात फक्त स्वामी समर्थच आपले सुखकर्ते आहेत आणि रक्षणकर्ते आहेत, हे कधी विसरू नका. स्वामींची सोबत मिळावी म्हणून पशुपक्षी सुद्धा व्याकुळ झालेले असतात आणि हे सत्य लक्षात ठेवून आपण स्वामींची रत होण्याचा प्रयत्न करायला नको का? मग तुम्हाला मी नवीन सांगतो की स्वामी समर्थ आपल्याला केवळ सुख आणि शांतीच देत नाहीत, तर त्यांच्या नामसाधनेत राहिले तर आपल्या एकूणच अस्तित्वाला निवृत्ताची कोवळी पालवी फुटते आणि स्वामीमुळेच लाभलेले सुख दिवसेंदिवस वाढत जाते. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की स्वामींच्या नामसाधनेत गर्क राहा. आनंदाच्या दिशा निश्चितपणे उजळून निघतील. स्वामी चरणावर पुन्हा पुन्हा आपला भक्ती माथा टेकावा आणि स्वामींच्या चरणावर अक्षरशः लोळून घ्या आणि आपले ज्ञात आणि अज्ञात आयुष्य, आपले पंचप्राण स्वामींवर वळवून टाका. त्यांच्या सतत पाया पडा आणि आपल्या प्रसन्न चित्तवृत्ती त्यांना अर्पण करा आणि आपले मन स्वामींचरणी एकाग्र करा. तुम्हाला सांगतो, एकही मानसिक यातना मग आपल्या देहात शिल्लक राहणार नाही आणि कसलाही त्रास होणार नाही. दुःखमुक्त आनंददायी आयुष्याचा स्वामी सहवासात लाभ होतो आणि या प्रत्यक्ष अनुभव घ्याल. मुख्य म्हणजे स्वामींचे स्वर तुमच्या सतत कानावर पडतील आणि तू भिवू नकोस, मी बाळा तुझ्या नेहमी पाठीशी आहे. हे स्वर स्वामींचे एकदा कानावर पडले की आपल्याला कशाचीही भीती उरत नाही आणि आपण कोणत्याही गोष्टीला भीत नाही. अमृताच्या पवित्र आणि निर्मळ धारेसारखे ज्याचे मन शुद्ध स्वरूपात अंतकरण व्यापून असेल, त्या भाग्यवान स्वामी भक्ताला एका नामस्मरणाखेरीज खरे तर काही सुचणार नाही. फक्त अशा भाग्यवान स्वामी भक्तांनाच स्वामी नामाचा उत्कंठ आनंद प्रत्यक्षात अनुभवता येतो आणि याचे एक कारण असे की त्यांनी स्वामींच्या नामाचा ध्यास घेतलेला असतो. अशा भक्तांच्या श्वासोच्छ्वासात स्वामींचा नामघोष घुमत असतो आणि स्वामींचे अखंड नाम ही त्यांची नामभारली जिवंत संगती असते आणि त्यांना दृश्य परिणाम असा घडतो की त्यांच्या शाश्वत आनंदाला सतत स्वामींचे अस्तित्व वेढा घालून बसते. जेथे पाहावे तिथे स्वामींचे दर्शन घडत राहते. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, खूप वेळेला मला सांगावेसे वाटते की स्वामींच्या ध्यानात तुम्ही अखंड दंग राहा. यांचे महत्वाचे कारण म्हणजे मानवी आयुष्याला अनेक प्रकारच्या संघर्षातून नित्य जावे लागते आणि मग या असह्य संघर्षातून स्वतःची पूर्ण सुटका करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान साधना आहे. आणि त्या ध्यान साधनेविषयी मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलणार आहे. एक लक्षात घ्या की ध्यानस्थ मन स्वामी नामावर एकाग्र करण्यासाठी मौन स्वीकारावे लागते. मौन म्हणजे केवळ मुखातला शब्दांचा व्यक्त प्रवास थांबवणे नव्हे, तर मनातला प्रत्येक विचार पुसून मन लख्ख अशा निर्विचार अवस्थेत नेणे म्हणजे मौन आहे. आणि या मौनाच्या गाभाऱ्यात स्वामींचे नाम मात्र घुमसत राहायचे, कारण स्वामींच्या एकूणच अस्तित्वाचा वेध घेत ध्यानमग्न होण्यात जो अपार आनंद साठलेला आहे ना, तोच प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाही. आणि ध्यान ही मानवी आयुष्यातली सर्वश्रेष्ठ अशी साधना आहे. मुख्य म्हणजे ती सहज साध्य आहे आणि या करीत असलेल्या ध्यानाला अंत कधीच नसतो. म्हणजे काहीतरी एकदा का तुम्ही स्वामी नामात गर्क झालात की सर्व लक्ष स्वामींकडेच केंद्रित होते. आणि आता तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचे अखंड ध्यान करणे किती महत्वाचे आहे. आणि पावसाच्या एका थेंबात जसे पृथ्वीवरचे सर्व जलाशय साठलेले असतात, त्याचप्रमाणे निर्विचार अवस्थेतील ध्यानात स्वामी साठलेले असतात. आणि हे तुमच्या एकदा का अनुभवायला भाग झाले की मग तुम्ही कुठल्याही अवस्थेत ध्यानमग्नच राहाल आणि त्याच आनंदात तुम्ही राहाल आणि आनंदीमय तुम्ही मग होऊन जाल. मग माझ्या स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की ध्यानाची अंतिम पायरी गाठल्याशिवाय नामसाधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही. म्हणून ध्यानाला बसणे अतिशय आवश्यक आहे आणि सर्व इंद्रियांच्या सहकार्याने आणि संवेदनशील मन स्वामींच्या प्रकट रूपाकडे एकत्र करून ध्यानाला बसावे आणि बाह्य जगाशी संपर्क टाळून अंतर्मनातील सर्व व्यवहार स्वामींपाशी एकदा का एकवटले की ध्यान चटकन लागते आणि त्यासाठी मन आणि एकूणच जन जागण्याची वृत्ती धार्मिक लागते. आणि याचा अभिप्रेत असा अर्थ होतो की
परमेश्वरी अस्तित्वाविषयी अपार प्रेम आणि श्रद्धा कारंज्यासारखी मनात उसळत राहावी लागते. आणि शरीर सुखदुःखाच्या, रागलोभाच्या आणि लाभालाभाच्या पलीकडे मग गेल्याशिवाय परमेश्वरी अस्तित्वाची सत्य जाणीव होत नाही. आणि हे खरे तर त्यासाठी प्रथम लक्षात यावे लागते. खरे सांगू, मन आणि आपले एकूणच अस्तित्व निर्मळ झाल्याशिवाय, निर्विचार झाल्याशिवाय ध्यान चटकन लागतच नाही. आणि एकदा का आपण परमेश्वरी अस्तित्वाची मनाने आणि त्याच्याविषयी आणि पाचही ज्ञानेंद्रियांनी रत झालो की सुप्तावस्थेतही जागृती असलेली शब्दांची दुनिया अस्तंगत होते आणि त्या क्षणी निर्विचार मौनावस्था सुरू होते. आणि ही खरे तर ध्यान साधनेची पूर्वतयारी आहे. आणि पूर्ण झाली की सहज ध्यान ही दुर्लभ अवस्था दृष्टीपथात येते. आणि या सहज ध्यान अवस्थेत स्वामी नाम अलगदपणे प्रवेश करते. आणि तो सर्वोत्तम आनंदाचा क्षण म्हणजे, लक्षात ठेवा, साक्षात्कार होतो. आणि स्वामींच्या अखंड नामस्मरणाने भारलेली ही ध्यानावस्था प्राप्त होणे ही मानवी आयुष्यातील रंगलेली भक्ती कहाणी आहे. आणि ती खरे तर अलौकिक गोष्ट आहे. वास्तविक हा स्वाभिमानाने रंगलेला ध्यानोत्सव नेणिवेच्या पातळीवर अष्टप्रहर रेंगाळत राहतो. अशी भक्त मंडळी खूप भाग्यवान असतात, कारण स्वामी त्यांना ह्या ध्यानावस्थेत भेटतात, त्यांच्याशी भक्ती संवाद साधतात. अशा भाग्यवान ध्याना साधनेची फलश्रुद्धी शब्दात मांडता येत नाही. तो फक्त अनुभवाचा विषय आहे. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ ध्यानावस्थेत जाणवतात. किंबहुना आपण असे म्हणूया की स्वामी दत्तावतारी आहेत. आणि शब्द माध्यमातून जाणवलेले सत्य ध्यानावस्थेत गेल्याशिवाय प्रचितीलाच येत नाही. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आणि स्वामी रायाला तुम्ही जर जपत असाल तर सहज ध्यान अवस्था प्रत्यक्ष अनुभवा आणि स्वामी तुम्हाला त्यात नक्कीच दिसतील आणि स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. तुम्हाला एक सांगतो की करीत असलेल्या ध्यानाला एकांताची गरज आहे. बाहेरचा प्रचंड कोलाहल आपल्या मनाला खूप त्रास देत असतो आणि त्यामुळे आपलं मन एका ठिकाणी एकदम एकाग्र होत नाही. म्हणून मित्रांनो, या कोहलाकडे अस्वस्थ करणारे संदर्भ आणि विचारांची वादळे मनभर पसरतात. अशा अवस्थेत ध्यान विस्कटते. तेव्हा लक्षात येते की ध्यान उत्कट अवस्थेमध्ये साधणे हे खूप कष्टप्रद आहे. फक्त मनजोगा एकांत लाभला आणि मनातली जुनी ठाण मांडून बसलेली विचारांची कोळीष्टसे कायमची नष्ट झाली की अप्रतिम अशी ध्यानावस्था प्राप्त होते. आणि अशी ध्यानावस्था प्राप्त झाली की हे खरे आहे की मग निर्विचार अवस्थेत पोहोचल्याशिवाय प्रसन्न होत नाही आणि मन प्रसन्न झाल्याशिवाय ध्यान लागत नाही. एकदा का स्वामींच्या नावाची मनाला सुंदर सवय लागली की आपणच आपोआपच मनाने आणि विचाराने विकसित होत जातो आणि आपले स्वामींच्या शाश्वत अस्तित्वाविषयीचे आकलन वाढते. आणि एकदा जर स्वामींच्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाचे निश्चित आकलन झाले, तो अनुभव ध्यानाच्या उत्कट पातळीवर तुम्ही प्रत्यक्ष अनुभवता की आयुष्यात लगेच बदलून जाते. आणि तुमच्या मग लक्षात येते की ध्यान म्हणजे अपार प्रेमाचा स्वामीमय झालेला आविष्कार आहे. आणि विषयीच केवळ नव्हे तर सर्व जीवांविषयी तुमच्या मनात प्रेम आणि करुणा वाटून आलेली आहे. आणि तुमच्या हे सुद्धा ध्यानात येते की या अपूर्व अशा ध्यानस्थितीने आपले प्राणप्रिय शब्दांचे माहेर संपुष्टात आले आहे आणि आपण निशब्दांच्या नव्या प्रदेशात कायमासाठी राहायला आलेलो आहेत. आणि शब्दांच्या आधाराशिवाय आपण स्वामींच्या एकूणच ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाचा शोध घेऊ लागलेलो आहेत. आणि जाणीव आणि स्पर्श संवेदना आपल्याला स्वामींच्या निकट आणू लागलेले आहे. आपल्या अत्यानंदाला नवी भरती आलेली आहे आणि या भरतीला स्वामींनीच गाढ आलिंगन दिलेलं आहे. आणि हा भास न राहता तो प्रत्यक्ष अनुभव म्हणजे ध्यान. आणि हे फक्त ध्यानावस्थेत प्राप्त होते. आणि जागरूवस्था माणसाला पुन्हा शब्दा माहेरी आणते आणि माणसाने अखंड अशा ध्यानावस्थेत राहणे म्हणून आवश्यक आहे. माझ्या भक्तांनो आणि स्वामी रायांवर विश्वास ठेवणाऱ्या स्वामी भक्तांनो, स्वामींचे सत्य आणि भव्य अस्तित्व प्रत्यक्ष अनुभवायचे असेल ना तर ध्यानाला पर्याय नाही, एवढे लक्षात ठेवा. म्हणून ध्यान करणे तेवढंच आवश्यक आहे, हेही तुमच्या लक्षात आले पाहिजे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजून सांगतो. जीवाचे कान करू नका, त्यातला अर्थ नीट समजून घ्या. आणि मी ध्यानाविषयी तुमच्याशी बोलत होतो. मी तुम्हाला अनुभवाच्या भाषेत सांगितले की उत्कट आणि भान हरपून गेलेल्या ध्यानावस्थेत स्वामींचे भव्य दर्शन घडते. आणि हे सत्यच आहे आणि ती शाश्वत अभूती सुद्धा घटना आहे. आणि परंतु स्वामींचे प्रत्यक्ष ब्रह्मांडव्यापी भव्य दर्शन घडते म्हणून मात्र ध्यान करू नका. ते तुमचे एकमेव साध्य असता कामा नाही. कारण तुम्ही जर ध्यानाचा साधन म्हणून उपयोग करू लागलात तर स्वामींचे दर्शन कदापिही होणार नाही आणि हे साध्य पूर्ण होणार नाही.
कारण भक्तीचा बाजार मांडता येत नाही, ध्यानाचा साधन म्हणून वापर करायला लागलात तर उत्कट भान हरपून टाकणारी ध्यानावस्था तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. मनात कुठलाच विचारांचा चरा उमटता कामा नये. हे ध्यानाचे सूत्र आहे आणि निर्विचार अवस्थेतच ध्यान लागते. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. नामस्मरण ही पहिली पायरी आहे. स्वामींची उपासना ही दुसरी पायरी आहे. नामस्मरण आणि उपासनेत तुम्ही भान अर्पून बसलात की ध्यान कधी लागले हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. ध्यान ही नामसाधनेची पुढची पायरी आहे. एवढे तुम्ही जरा लक्षात ठेवा. आणि आपण प्रथम भान हरपून स्वतःला अष्टप्रहर स्वामी नामातच गुंतवायचे आहे. आणि एकदा का स्वामींच्या नामात भान हरपले की ध्यानाची शाश्वत चक्रे आपोआप फिरू लागतात. कशी ते समजून सांगतो. पृथ्वीवरचा काळोख नष्ट करायचा हे काही सूर्याचे साध्य नाही. त्यासाठी तो काही उगवत नाही आणि सूर्य अस्ताला जात नाहीत तर तो उगवणार कुठला? मग तो ब्रह्मांडात आहे. आणि गरागरा फिरणारी पृथ्वी सूर्याच्या प्रकाश कशी देते आणि आपोआप उजळून निघते. आणि ध्यानावस्थेत स्वामींचे दर्शन घडते. आणि ते या पद्धतीने स्वामी ब्रह्मांडात आहेतच. तुमची नामसाधना आणि ध्यानसाधना त्यांच्या दर्शन कक्षेत आली की तुम्हाला स्वामींचे दर्शन घडते. आणि एवढे तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी नामात गर्क होऊन ध्यानात बुडून गेलात की तुम्ही स्वामी दर्शनाने उजळून निघता. म्हणून मी तुम्हाला म्हटले, ध्यानात साधन करू नका. आणि मग लक्षात ठेवा, ते आपोआप लागणे आवश्यक आहे. आणि तुमचे ध्यान आणि तुमचे मन आपोआप स्वामी भक्तीत जेव्हा लागेल तेव्हा तुम्हाला खरी स्वामी भक्ती कळेल. माझ्या स्वामी भक्तांनो, ध्यान म्हणजे मनात उजळून आलेला स्वामी स्मरणाचा प्रकाश. हा प्रकाश एवढा लख्ख असतो की आपली सर्व स्वामी साधना एका क्षणात उजळून निघते. आणि ह्याच दिव्य प्रकाशात आपल्याला अपार प्रेमाचे सुंदर स्वामी दर्शन होते. आणि मनात विचार नसताना ध्यान आपोआप रंगून जाते. हा दिव्य क्षण प्रत्यक्ष अनुभूतीचा मात्र हवा. नदी जशी आपल्याच नादात वाहत असते तसे ध्यान वाहते हवे. आणि नदी उगमाशी करंगळी एवढ्या धारेने प्रकट होते. परंतु समुद्राला जेव्हा ती मिळते तेव्हा तिला असह्य असे मिलनाचे उधाण आलेले असते. नदीचा समुद्रालगतचा क्षण अपूर्व असतो आणि ती तीरासारखी समुद्रात खूप खोलवर घुसते. तसे आपण ध्यानात घुसलो की स्वामीमय होऊन जातो. आणि नामसाधनेची छोटीशी करंगडी एवढी धार तुम्हाला परिपूर्ण ध्यानापर्यंत कधीच घेऊन जाते हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. म्हणून तुम्ही प्रथम नामसाधनेत गर्क व्हा आणि ध्यान आपोआपच नक्कीच लागेल. मनात स्वामींविषयी प्रेम वाटत असेल की ध्यान आपोआपच लागते. मुख्य म्हणजे या तुमच्या मनातल्या प्रक्रियेची स्वामींना जाणीव झालेली असते. म्हणून तर उत्कट ध्यानावस्थेत स्वामींचे दर्शन घडते. एक लक्षात घ्या की ध्यान ही परस्पर संबंधातली एक रंगलेली प्रेम कहाणी आहे. आणि तुम्ही स्वामीमय झालात की स्वामी तुमच्या नामात दंग होतात. आणि हा सात्विकतेचा पाया प्रेमाचे कुंभ भरायला लागतो. आणि रीतेनं होणारे प्रेमाचे कुंभ भरले गेले की नामस्मरणाच्या पलीकडच्या किनाऱ्यावर तुम्ही अलगदपणे जाऊन पोहोचता. आणि तेथे ध्यान तुमची वाट पाहत खोळंबून उभे असते. आणि ध्यान आपली वाट पाहत उभे असते. आणि हे केवळ नामधारकानेच कळते. कारण नामस्मरणात स्वतःला विसरल्याशिवाय ध्यानाची जाणीव होतच नाही. आणि स्वामी हे सारे आपसूक घडून आणतात. कारण नामात दंग झालेला भक्त स्वामींना प्रिय असतो. त्यांचे स्वामींकडे काहीच मागणे नसते. दर्शनाची इच्छा सुद्धा तो मनात उमटू देत नाही. म्हणून त्याला स्वामी ध्यानावस्थेत अलगदपणे नेतात आणि आपले ब्रह्मांडरूपी स्वरूप दाखवतात. हे सारे कळीतून फुलत उमगलावे एवढ्या सहजपणे घडते. आणि ते तुम्हाला मग नक्कीच अनुभव देऊन जातात. ध्यानाला बसताना मन स्तब्ध हवे. ते शुद्ध असता कामा नये. मन शांत हवे. ते अशांत असता कामा नये. मन निर्विचार अवस्थेत हवे. त्याला विचारांची काळजी लागता कामा नये. प्रकट आणि अप्रकट अवस्थेतील वांज आणि बडबड संपल्याशिवाय ध्यान स्वतःशी कदापिही मग्न होणार नाही. मौनाचा शृम्र धवल पुण्यवान प्रदेश काबीज केल्याशिवाय ध्यानाला अध्यात्माचा केशरी रंग चढणार नाही. एक लक्षात घ्या की ध्यान म्हणजे स्वामींच्या आपल्याला लाभलेला कृपाप्रसाद आहे. आणि हा कृपाप्रसाद स्वामी आपल्याला मौनाच्या द्रोणात देतात. आणि एकदा का हा मौनाचा द्रोणातला स्वामींचा प्रेमाभारला कृपाप्रसाद लाभला की मग मानसिक पातळीवर आपण कालाच्या संदर्भाच्या मानवी सुखदुःखाच्या अतीत होतो. आणि ध्यानात सदैव वावरणाऱ्या सर्वच परमभक्तांच्या भाग्यकुंडलीत स्वामींचा सहवास लिहिलेला असतो. म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी प्रेमाने सांगतो की ध्यान ही एक माणसाच्या भक्ती जीवनातील अद्भुत गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला किती सांगितले, वर्णन केले तरी ध्यान हा स्वानुभवाचा भाग आहे आणि ते कुणालाच विसरता येणार नाही.
देवळात गेलात, तीर्थयात्रा केल्यात, दानधर्म केलेत तर कदाचित मनाला समाधान मिळेल, परंतु ध्यान ही एक अलौकिक गोष्ट आहे आणि ती त्यातून कळणार नाही. सावल्यांना जसे ओंजळीत घेता येत नाही त्याप्रमाणे ध्यानाला विचारांच्या ओंजळीत घेता येत नाही. त्यासाठी नामस्मरणाची जोड लागते. सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये नामाच्याच भोवती सदैव घोटाळत ठेवावी लागतात आणि विचार, आचार आणि उच्चार फक्त नामस्मरणाचाच असावा लागतो. देवप्राप्ती व्हावी, स्वामींचे दर्शन व्हावे, हा विचार आणि इच्छा प्रथम बाजूला ठेवावी लागते. तरच नामस्मरण अंतःकरण व्यापून राहते आणि हे नामस्मरण ध्यानाचा प्रदेश उजळून टाकते. आणि ध्यानाचा हा उजळलेला प्रदेश जो साधक प्रत्यक्ष अनुभवू शकतो त्यालाच ध्यान जमते. आणि केवळ डोळे मिटून एका जागी बसण्याचा अभ्यास ध्यानावस्था प्राप्त करून देत नाही, ते कृपया लक्षात ठेवा. ध्यान उभ्या जागी सुद्धा लागते, कारण स्वामी नाम तुमच्या भोवती तेजाळत असते. म्हणून ध्यानात राहण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि एकदा का ध्यानात राहण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सर्व विसरून फक्त ध्यानावस्थेत असतात आणि स्वामींच्या नामात तुम्ही अगदी गुंग होऊन जातात. आणि स्वामी नामात तुम्हाला परम आनंद मिळत असतो आणि स्वामी तुम्हाला तुमच्या मनात दर्शन देत असतात आणि त्या दर्शनाने तुम्ही अत्यंतिक आनंदित होऊन जातात आणि मग तुमच्या सर्व इच्छा या मनापासून पूर्ण होत असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आपल्या व्यावसायिक जीवनात आणि नात्यात किंवा आजूबाजूला असे काही लोक असतात की जे भूतकाळात घडलेल्या कटू प्रसंगांना व प्रतिमांना कधी विसरू शकत नाहीत आणि त्या घटनांमुळे स्वतः व्यथित होऊन आपल्या आजूबाजूच्या नात्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवण्याचं काम ते करत असतात. आणि अप्रिय घटनांना व भूतकाळाला मनात धरून ठेवल्यानं सर्वात जास्त नुकसान आपलं स्वतःच होतं आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मनात सतत नकारात्मक घटनांची उजळणी करून आपण सध्याची नाती देखील नीट निभावू शकत नाही. त्यामुळे अबोला धरणं, माणसांना टाळणं, तुटकपणे वागणं ही सर्व दुर्बलतेची लक्षणे आहेत. आणि त्यामुळे दुसऱ्याला माफ करणं किंवा अप्रिय घटना विसरणं हे फक्त आपल्याच हातात आहे आणि एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे. अर्थात फक्त फॉरगेट आणि फॉरगिव्ह यासाठी फक्त एक वेगळ्या प्रकारची मानसिक शांतता आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे. आणि आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे जर साक्षी भावाने पाहता आलं तर आपण आधी स्वतःला आणि नंतर इतरांना सहज माफ करू शकतो. कटू प्रसंगांना विसरण्याचा प्रयत्न करूया आणि परस्परांसंबंधातले आपले वर्णन आणि वर्तन कसे असते ते तपासूया आणि जे आहे ते स्वीकारून सर्वांना माफ करूया. मग अक्षय आनंदापासून आपल्याला कोणीच दूर नेऊ शकणार नाही. तेव्हा मन शुद्ध, निशेष, रिक्त करा आणि मुळात आत काही साठवू नका. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या प्रवासात समस्या, अडथळे भेटणारच आहेत आणि तुम्ही त्यांचा बाऊ न करता त्याला थेट धीटपणे सामोरे जा. तुम्ही जसजसे मोठे होऊ लागला तसतसे तुमचे शत्रू, तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या विरुद्ध कारवाई करू लागतात. आणि नवीन तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा सर्वत्र होऊ पाहणारा अतिरिक्त वापर तुमच्या खाजगी गोष्टींवर, चारित्र्यावर अकारण व विनाकारण चिखलफेक करणारच आहे. आणि त्याला धीराने तोंड द्या आणि आपला प्रामाणिकपणा, नम्रता आणि प्रेम आणि भीतीचा स्पर्श न झालेली विचारसरणी कधीही आणि केव्हाही सोडू नका. ज्या मनात भयाला थारा नसतो त्याच मनात प्रेम करण्याचे अपरंपार सामर्थ्य असते. आणि प्रेम असले की जीवनाला कोणत्याही समस्येला सामोरे जात स्वतंत्रपणे आपल्या दोन पायांवर उभे राहत काहीही म्हणजे काहीही करता येते. आणि मी तर म्हणेन की तुम्ही कधी दुखावले जाऊ नका. दुःखाकडे, समस्येकडे कधी दुर्लक्ष करू नका. समस्येतच समस्येचे उत्तर दडलेले असतात आणि लोकांना तुमच्याबद्दल काय वाटते याला फारसे महत्त्व कधीच नसते. तुम्हाला स्वतःला तुमच्याबद्दल काय वाटते हेच महत्त्वाचे आहे, नाही? मग वस्तुतः आपण इतरांच्या बोलण्याला, त्याच्या अभिप्रायाला आणि अवास्तव महत्त्व देतो आणि अखेरीस आत्मप्रचिती येणे महत्त्वाचे आहे. आपण आहोत, आपण अमुक आहोत या आत्मविश्वासाने मन भारले असेल तर मग स्वतःच्या अस्तित्वाला जगाने होकार दिला काय आणि नकार दिला काय या गोष्टींना काय महत्त्व असणार? मग ज्या क्षणी आपण लोकांच्या मतांचा विचार करीत आपल्या मूल्य व्यवस्थेशी जेव्हा तडजोड करतो तेव्हा आपण आपले स्वातंत्र्य गमावलेले असते. आणि खरंच लोकांनी दिलेल्या पावतीवर स्वतःच्या आयुष्याचा अर्थ अवलंबून असतो का? आणि खरे नेतृत्व हे नेहमीच आपल्या मुलांसोबत ठाम असते आणि त्यामुळे खऱ्या नेतृत्वाला इतरांनी दिलेल्या यशाफळे पोकळपण जाणवते. फक्त सच्च्या नेतृत्वाला हे अभिज्ञान झालेले असते. आणि आपण जर स्वतः स्वीकारलेल्या जीवनामार्गाबद्दल
प्रांजळ असू तर मग इतरांनी दिलेल्या पोकळ यश प्रतिमात मी माझे अस्तित्व का गोठवून ठेवू असं असतं. म्हणून यश ही काही लोकप्रियतेची स्पर्धा नव्हे. आपल्या स्वप्नांचं मूल्यांसह जगताना प्रत्येक दिवसाच्या अखेरीला तुम्ही आनंदित असायला हवे. आणि एका कलावंताने म्हटले आहे की मी माझ्या निर्मितीला कला असे समजत नाही. माझी कुशलता व प्रीती ही माझ्या कृतीतून व्यक्त होते. त्यामुळे सतत पुढे जात राहणे आणि नवनवीन प्रयोग करीत राहणे मला फार महत्त्वाचे वाटते. सर्वोत्तम सृजनशील आणि निर्दोष उत्पादन व आनंद निर्मिती हाच उद्देश लोकांना नवनिर्मिती बहाल करीत असताना तुम्ही स्वतः शिकत असता. आणि इतकेच नव्हे तर ते पाहताना इतर मुलेही त्यातून अनेक गोष्टी शिकतात. मग जीवन असेही असू शकते हे त्यांना कळते. आपण म्हणता ते अगदी खरं आहे. पण सर अनेकदा आपण भौतिक पातळीवर काम करीत असतो. मग आपला प्रोडक्शन टाइम वाया जाऊ नये म्हणून आपण धडपडत असतो. कधी कधी भावनात्मक आपल्या मार्गात अडथळा म्हणून येते. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी दर्जाचे उत्पादन आणि क्वालिटीशी झालेली तडजोड. यातच तंत्रज्ञानाचा अविचारी उपयोग आहेच. त्यामुळे सर्वोत्कृष्ट निर्दोष उत्पादनाची शक्यता दुरावते. आणि मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजते आहे ना. मग ती उद्योजिका उत्कटपणे आपल्या उद्योग क्षेत्रातील अडथळ्यांविषयी बोलत होती आणि मिस्टर रिले मात्र तिचे म्हणणे शांतपणे ऐकत होते. आणि एके क्षणी ते तिला म्हणाले, सहकाऱ्यांबरोबर काम करताना चर्चा, विचारमंथन व संवाद या गोष्टी मला फार आवश्यक वाटतात. मला नेहमी वाटतं की आपल्याला गवसलेले नवनवे अर्थ आणि शोध याविषयी आपल्याला सहकाऱ्यांशी मोकळेपणाने व थेट बोलता आले पाहिजे. संवादाला मी नेहमीच जवळ करीत आलो आहे. आणि कारण संवादातूनच आपला शोध उत्कटता व खोली अशा एका अवस्थेला पोहोचते की जिथे विचारही पोहोचू शकणार नाही. शॉप फ्लोअरवर काम करताना तुम्ही कधीही आणि केव्हाही दुखावले जाऊ नका. सर्व जखमांकडे दुर्लक्ष करा. मुख्य म्हणजे त्या उगामत आणि उगाळत बसू नका. सर्व भूतकाळ पुसून टाका. प्रत्येक दिवसाशी आणि व्यक्तीशी नव्याने नाते जोडा. एखाद्या नदीप्रमाणे जी स्वतःला अंगभूत शक्तीने शुद्ध करते. आणि आपल्याला सतत प्रवाहित व लवचिक राहता आले पाहिजे. चांगुलपणा बहरून यायला हवा. आणि कोणतेही काम आदर्श व वैयक्तिक पातळीवरचा अधिकार याशिवाय तिथे परस्पर संपर्क आणि सहकार्य यातून घडले पाहिजे. आपल्या जीवनदृष्टीला सत्याचा स्वतः सिद्ध आधार असायला हवा एवढे मात्र नक्की आहे. आणि काम करताना नवे परिज्ञान आणि आपल्याला गवसले तर ते दुसऱ्याच्या तळहातावर आपल्याला ठेवता आले पाहिजे. आणि कारण आपल्याला जे प्रतिज्ञान प्राप्त होते ती काही खाजगी मालमत्ता नव्हे, तिथे असलेल्या सर्वांचाच त्यात वाटा असतो. मिस्टर रिले हा एकच अगदीच नवा विचार आहे आणि त्यांचा प्रत्येकानेच स्वागतशीलतेने स्वीकार नक्कीच करायला हवा. अनेकदा व्यक्ती आपण व्यग्र आहोत असे दर्शवतो, पण व्यग्र असणे हे दरवेळी सृजनशील असतेच असे नाही ना. मग महानता ही थोडी सहजासहजी आकारत असते. व्यग्रतेत असा एक जीवघेणा क्षण येतो की त्यावेळी प्रत्येकजण आपण थांबतो आणि आपले न्यूनगंड, सहकाऱ्यांचे दोष आणि आपली पदोन्नती, वरिष्ठांबरोबर झालेले मतभेद आणि त्यांची संघर्षात झालेले रूपांतर आणि पदावरून बेदखल होण्याची भीती, तसेच आपला अहंकार, आपली भीती, आपली असुरक्षिततेची भावना या साऱ्या गोष्टी आपल्याला विचलित करायला लागतात. मग अशा वेळी काय करायचं? मी तर म्हणेन की तुम्ही या विचारांना थेंबरही थारा न देता सातत्याने स्वीकारलेल्या मार्गावरून पुढे जात राहा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला व्यत्यय आणणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत. आणि उदाहरणार्थ व्यवस्थेतील त्रुटी, पण काही असलं तरी तुम्ही आपल्या मार्गावरून विचलित नक्कीच होऊ नका. मी मागे तुम्हाला म्हणलो होतो की तुम्ही म्हणजेच हे जग आहात. आणि जेव्हा तुम्ही तुमची जीवनशैली, मूल्ये यावर तुम्ही ठाम राहा, तुम्ही जर निर्भयपणे आहे त्या स्थितीगातील राहिलात तर मग इतर व्यत्यय निश्चितच कमी कमी होत जातील. त्यावरती श्री उद्योजिका म्हणाली, तुम्ही जे काही बोलत आहात ना त्यातला अर्थ आणि संदर्भ आता मला हळूहळू उलगडू लागला आहे. आणि मला हेही कळू लागले आहे की माझ्या कंपनीतील सर्जकता आणि का मर्यादित राहिली आहे. ते माझी कामगिरी कमी कमी पडत चालली होती. त्यामुळे आपापसात माझा प्रभावही कमी कमी होत गेला. आणि मी लक्ष्य ध्येय निश्चित केली इतकेच नव्हे तर फल आणि परिणामांनिश्चिततेचे विवेचनही सहकाऱ्यांना करून दाखवले. पण या दरम्यान प्रवासात मी अनेकदा विचलित होत गेले आणि नवीन नवीन संधी मला खुणावत होत्या. मग त्याकडे मी मोठ्या लोभाने पाहू लागले. मग हातातल्या कामावरची माझी पकड कमी कमी होत गेली. आणि मला आता ठामपणे असे वाटत आहे की या सर्वातूनच माझ्या कंपनीत समस्या निर्माण होत गेल्या असाव्यात. माझ्या कंपनीतील वेळ निरर्थक मीटिंग्स, बैठका आणि बैठ्या कामात, गॉसिप्समध्येही गेल्याचे आत्ता मला जाणवते आहे. मला आलेली नोटिफिकेशन पाहण्यात मी बराच वेळ घालवत असे
आणि याच्या रोजच्या बातम्यात तसेच अवतीभोवतीच्या परिस्थितीत मी कधीही अडकत गेले आणि तेथे मला कधीच कळालं नाही. आता मात्र मागे वळून पाहताना मी माझ्याच हातांनी आपल्या कार्यक्षमतेचा कसा घात केला हे प्रकर्षाने जाणवते आहे. आणि हा आत्मशोध घेतला नसता तर मला ते जाणवले नसते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी अनेक डिजिटल उद्योगात अडकले होते आणि अगदी निर्भूतपणे सोशल मीडियाच्या वापरामुळे माझी रोजची कामं करण्याची सवय व क्षमता कमी कमी होत गेली. आणि मिस्टर रिले, हेच वास्तव आहेत. थँक्स, तुमच्यामुळे मला ते जाणवते आहे. आणि जरा उशीरच झाला, पण आत्ता आयुष्याच्या टप्प्यावर कळले हे नसे थोडके. एकूणच मला माझ्या स्थितीशील कामात झोपी गेले आणि तुम्ही मला त्यातून बाहेर काढले सर. शांत व्हा, या समजण्यातच मोठा शहाणपणा आहे. आणि ज्यावेळी माणसाला त्यातले धोके लक्ष देतात तेव्हा मग तो गोष्टींपासून 4 हात दूर राहतो. आणि इथून पुढे मात्र असे करू नका. तुम्हाला आता काय करू नये ते कळलेलं आहे. बस आणखीन काय हवे? आता नक्की या चित्राकडे पहा. या चित्रात आता आत्मनाशाने मानसशास्त्र आता आपण समजून घेणार आहोत. तसेच पाहता आपणच आपल्या मेंदूचा, मनाचा आणि हृदयाचा तसेच शरीराचा नाश करीत आहोत. आणि ते देखील आपल्याच हातांनी. या चित्रात दाखवल्याप्रमाणे मेंदू या सर्व गोष्टींवर पडत आहे आणि तो मेंदू आता फुटण्याची वारी आली आहे. शास्त्रज्ञ सांगतात की तुम्हाला एकच मेंदू आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. कारण मेंदू ही आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि आपल्या मेंदूचा नाश करू नका. खरे तर त्याला कलुषित करणे फार सोपे आहे. आपण बहुतेक जण तेच करीत असतो. खरे तर मेंदू जितका शांत तितकी अंतर्दृष्टी सखोल असते. कोणत्याही संघर्षाशिवाय व्यवस्थित सुसंवाद साधण्यासाठी मेंदूला सुरक्षिततेची आणि सुव्यवस्थेची आवश्यकता असते. रात्र ती देते आणि शांत झोपेत असे व्यापार होतात. अशी स्थिती येते की जी विचारांना कधी गाठता येणार नाही आणि मनाची पूर्ण स्तब्धता आणि तुमच्या मनात विचारांचे एकही पान हलत नाही. असे कधी झाले आहे का? मेंदूची संपूर्ण शांती आणि अशी शांतती व्यक्तीला फक्त पहाटेच मिळू शकते. याबाबत शास्त्रज्ञात देखील एकमत झाले आहे. आणि दुर्दैवाने आपण या पहाटेच्या चमत्काराचा, पहाटेच्या पवित्र शांततेचा आणि निषेधरिक्त मनाचा उपयोगच घेत नाही. आणि मग या उलट आपले मन सतत भयग्रस्तते आणि जगत असते आणि ते कायम सुरक्षिततेची आणि सुखाची मागणी करीत असते. मनाच्या स्तब्धतेसाठी, त्याच्या पूर्ण शांतीसाठी असाधारण शिस्त आवश्यक असते. शिस्त आणि शिकणे हे अहर्निशील चालू राहायला हवे. आणि समस्येचे, वेदनेचे आणि मूळ तुम्हाला शोधायचे असेल तर मग तुमचे मन तीक्ष्ण आणि लवचिक आणि आवड निवड शून्य हवे. आपल्याला मुक्ततेत जगायचे असूनही आपण तसे जगत नाही. अहंगंड, न्यूनगंड, द्वेष, मत्सर, स्वतःची तुलना आणि अभिलाषा, लोभ, भयग्रस्तता, संघर्ष, यातनामय भूतकाळ व भविष्याची व सुरक्षेची चिंता यामुळे आपण मुक्ततेत जगू शकत नाही. आणि अशा वेळी आपले मन, आपला मेंदू, आपले शरीर कमालीचे अस्वस्थ, सांशकमय तसेच द्विधा होऊन जाते. आणि मेंदूच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्व इंद्रियांचे केंद्र मेंदू आहे. आणि ज्ञान आणि अनुभव आणि नानाविध आठवणी तसेच पूर्वग्रह परंपरा यांचे मोठे भांडार आहे. त्यामुळे कळत न कळत आपल्या मेंदूला मर्यादा पडतात आणि मेंदूच नाना भ्रमांची आणि भासचित्रांची कल्पना चित्रे रंगवतो. आणि एकूणच मेंदू हे अखंड अस्वस्थ असे एक संवेदनशील साधन आहे. शांत मेंदूत नव्याने रोजच्या दिवसाला, आपल्या कार्याला, आपल्या जवळच्या माणसांना संपूर्ण नव्याने सामोरा जाऊ शकतो. तसे झाले तर जे आहे ते आपण स्पष्ट व सरळ पाहू शकू. पण तसे होत नाही, कारण आपले मन अतिशय गुंतागुंतीचे झालेले असते आणि आपलेच मनच समस्याग्रस्त असल्यामुळे आपण कोणाशी संवाद होत नाही. आणि तुम्हाला शुद्ध निरीक्षण करायला यायला हवे, तरच तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे नवे आकलन होईल. शास्त्रज्ञ जुना मेंदू आणि नवा मेंदू असे विभाग पाडतात. जुना मेंदू शांत असतो, स्तब्ध असतो. एकूणच निरागस, निष्पाप आणि निष्ठेज रिक्त शांततेतून मेंदू खूप मोठे कार्य करू शकतो. हा चमत्कार फक्त पहाटे शक्य आहे. तसेच पाहता मानवी मेंदू हा एक प्रकारचा संगणकच असतो. तो संवेदनक्षम आणि माहिती सतत गोळा करीत असतो आणि तिचा तेव्हा पूर्वानुभवातून संचयित केलेल्या माहितीचा उपयोग करून दैनंदिन शारीरिक, मानसिक क्रियांचे नियंत्रण करतो. आणि मेंदूतील शंख, खंड आणि थॅलमस आणि अधोथॅलमस हे भाग मिळून जे काही कार्य करतात त्याला किनारी तंत्र असे म्हणतात. आणि मेंदूचे कार्य अगदी अव्याहत चालू असते आणि अगदी झोपेतही ते चालू असते. आपल्याला तेवढ्याच चहाचा ट्रे घेऊन एक जण आला आणि काही वेळ कोणीच काही बोललं नाही. कलाकार आणि त्रिश्री उद्योजका मात्र एकमेकांकडे पाहत एकमेकांना दाद देत होते आणि एक मात्र खरे की ते मनापासून ऐकत होते. आणि एक एक क्षणी ती उद्योजका म्हणाली, माझं मन नेहमीच अपात्राच्या शोधात असते आणि
सतत ती इतरांशी आपली तुलना करत असते आणि माझ्यातली कमतरता, अपेक्षा, अनावर इच्छा आणि नवनवीन अनुभवांची आस, सततची तुलना यातून मी असमाधानी आहे का? मला इथं थिओडोर रुझवेल्टची आठवण होत आहे. काय म्हणणं आहे त्याचं? तो म्हणतो, तुलना करण्याचे आनंद हरपतो आणि भीतीचा जन्म होतो. भीती म्हणजे तुलना, दुसऱ्यांबरोबरची तुलना. आपण जे असतो, आपणाला जे व्हावेसे वाटते त्यामधील तुलना, तुलनेच्या व्यापारात अनुवर्तन, नक्कल जुळून घेणे हे सर्व येते. मग तुलना ही भीतीच्या अनेक कारणांपैकी एक आहे. जोपर्यंत आपण मानसिकदृष्ट्या मापन तुलना करीत असतो तोपर्यंत भीती ही राहणारच. कारण काहीतरी सतत मिळवण्याच्या आपल्या धडपडीत कदाचित ते हाती लागणार नाही आणि याची भीती ही असतेच की. मग सारांश तुलना मापन न करता आपल्याला जगता येईल का? बरोबर बोललात तुम्ही. हे कधी आपल्या लक्षातच आले नाही. आणि लक्षात घ्या की आता मी काय म्हणतो ते नीट ऐका व समजून घ्या. एक उच्चतम मानवी क्षमता प्रदर्शित करणारा चैतन्य शक्तीचा प्रवाह आणि आपली तीव्रतम बुद्धिमत्ता, प्रज्ञा मानवातील अव्यक्त ऊर्जा बिंदूचे नेहमीच प्रतिनिधित्व नेहमीच करीत असते. आणि आजवरची सारी अशक्यप्राय महान साध्य लागलेले शोध या ऊर्जे स्रोतातून म्हणजेच या प्रज्ञेच्या प्रेरणेतून आकाराला यायला हवे आणि आलेले असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या वर्णावर प्रत्यक्ष अनुभवातून जगण्यातून या प्रज्ञेचे म्हणजेच आपल्या आत दडलेल्या उच्चतम क्षमतेचे ओझरते दर्शन आपल्याला प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष घडते. इतकेच नव्हे तर आपण जेव्हा एखाद्या समस्येला, ताणतणावाला आणि एखाद्या कालमर्यादेत नाखून घेतलेल्या महान प्रकल्पाला थेट सामोरे जातो तेव्हा ही प्रज्ञा आपल्याकडे पाहूनच आपणाहूनच चालत येते. आणि ही प्रज्ञा जागृती एखाद्या महान प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करण्यातून उमलून येते. आणि मग परिस्थितीच्या दबावातून, आकाराला आलेल्या घटनेतून आपली ऊर्जेची निर्मिती ही अधिक लक्षवेधी होत असते. मग आपण हाती घेतलेल्या कामात आणि आपल्या कार्यात सहज तादात्म्य पावतो आणि आपल्या कार्यात असलेले अतीव एकाग्रता व तल्लीनता नानाविध कल्पना, प्रतिमांना नेहमीच प्रज्वलित करीत असते. आणि गाढ निद्रेत असताना किंवा एखाद्या बेसावत क्षणी या कल्पना, प्रतिमा आपल्या जाणीवेतून प्रभावित होतात. आणि मग नेमक्या या प्रभाव परिणामाविषयी काय लोक अनभिज्ञ व बेसावत असतात. आणि या प्रेरणेसंबंधी व प्रज्ञेसंबंधी लोकांनी अधिकाधिक जागरूक राहिले पाहिजे आणि त्या स्रोताचा आदर राखला पाहिजे. वस्तुतः रोजचे जीवन जगत असताना आपण प्रत्येक घटनेकडे अधिकाधिक सकारात्मकतेने पाहत त्याला सर्वोत्तम प्रतिसाद नक्कीच दिला पाहिजे. अनेकदा आपण आपल्या विश्वात तरतरीत गर्क असतो आणि म्हणजेच आपल्या आंतरिक जगातील आपली स्वप्ने, आपल्या इच्छा आणि रोजच्या जीवनावर वर्चस्व गाजू पाहणारे विचार यातच आपण जगत असतो. पण निर्मितीशीलतेच्या या अपूर्व काळात आपण अधिकाधिक सृजनशील बनतो. इतकेच नव्हे तर मनाच्या अखंड सावधानतेतून आणि निवडरहितून जीवनातून आपण बाह्य वास्तवाशी संबंध प्रस्थापित करू शकतो. आणि वास्तवाचे म्हणजेच जे आहे त्याचे आकलन करून घेणे व त्याचा सन्मान करणे म्हणून महत्त्वाचे ठरते. एकूणच बाह्य जगताकडे धावणारे आपले मन नवनवीन कल्पना, प्रतिमा यांनी प्रेरित व प्रभावित होते. आणि मग आपण खऱ्या अर्थाने सृजनशील पातळीवर वावरू लागतो. आपल्या आत अशी एक प्रखर चैतन्य शक्ती आहे याची मुळातच आपल्याला जाणीव नसते. शिवाय आपल्या जीवन संबंधीच्या काही चुकीच्या कल्पना आणि आपली परंपरा भिन्नमतता नेहमीच आपल्या प्रज्ञा जागृतीच्या आड येत असते. आणि प्रतिभा म्हणजे नवनवी स्फुरणे आणि मग धारण करणारी बुद्धी असे आपल्याला फार तर म्हणता येईल. आणि निर्मितीशीलता आणि प्रज्ञा जागृती प्रतिभेतूनच आकाराला येते. आणि ही प्रतिभा ही एक निसर्गदत्त देणगीच असून ही शक्ती काही विशिष्ट व्यक्तीतच आढळून येते. आणि प्रतिभा ही एक विशिष्ट मानसिक स्थिती असून ती पूर्वजन्मीच्या संस्काराने लाभते असे एक मत आहे. अनेकदा आपण प्रसन्न मनोवस्थेत असतात किंवा कधीकधी आपल्याला इष्टग्रहांची अनुकूलता लाभते तेव्हा मग आपल्यातील प्रतिभेला आणि प्रज्ञेला जागा येते. आणि मग एकूणच प्रतिभा ही विविध कलांची कारणा सामग्री आहे. आणि त्यामुळे प्रतिभेचे अस्तित्व आणि प्रत्यक्ष प्रज्ञा जागृतीचे स्वरूप कायमस्वरूपी राहण्यासाठी तिची गूढता किंवा तिचे मूळ आपण जास्तीत जास्त उलगडून पाहायला हवे. भावभावनांवर जर आपली पकड असेल तर स्वतःसह वास्तवाचे, अवतीभोवतीच्या जगताचे व लोकांचे आकलन आणि अधिक नेमकेपणाने आपल्याला होऊ शकते. आणि सखोल, समृद्ध व स्वतंत्र जीवन जगण्याची व पाहण्याची आस व रीत या दोन गोष्टींमुळे आपल्या क्षेत्रात काही व्यक्ती कमालीचे वर्चस्व व प्रभुत्व मिळवतात आणि तेही अत्यंत अल्प काळात. सर्वात म्हणजे महत्त्वाचे, चैतन्य शक्तीच्या क्षमतेच्या मुलाकडे जाणारी ही सहज प्रक्रिया कोणालाही आणि कधीही साधता येणे शक्य आहे. आणि सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लोने म्हणतो
की तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही जेव्हा कमी दर्जाचे काम जेव्हा स्वीकारता तेव्हा तुम्ही आयुष्यभर दुःखी होता. पण तुम्ही एखाद्या अनोळखी प्रदेशात जेव्हा प्रवेश करता तेव्हा त्यास विरोध होतो. मग मज्जातंतूंना प्रेरणा मिळते आणि आत दडलेली भीती सारखी वर येऊ लागते की सारे काही विफळ होईल की काय असे आपल्याला वाटते. आणि त्यावर तो कलावंत म्हणाला, आपण सुखासीनतेचा सुरक्षिततेचा झोन सोडतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने महानतेकडे वाटचाल करू लागता. मग बरोबर मित्र हो, भयाला थेट सामोरे जा. स्वतःमधील भीतीचा व्यापार पाहणे, त्यामधील गुंतागुंत कुठल्याही विचारांच्या व्यापाराशिवाय पाहणे आणि अवलोकन करणे म्हणजे भीतीचा संपूर्ण अंत करणेच असते. तुम्ही आता महान गोष्टींचे निर्माते होणार आहात आणि याबाबत मला मुळी शंका वाटत नाही. महान निर्मात्यांच्या मनाकडे भीतीचा स्पर्श न झालेली विचारसरणी असते. ज्या मनाला भयाचा स्पर्श होत नाही तोच खरा बुद्धिमान असतो. आणि असे जर विधान केले तर ते अतिशय योग्य ठरू नये. आणि असो, प्रसिद्ध कादंबरीकार जॉन ग्रिशम, मोझार्ट आणि जॉर्जिओ ओकिफी आणि फ्रँक लॉईड राईट तसे हर्नेस्ट हेमिंग्वे ही महान माणसे आपल्या दिनचर्येचा प्रारंभ पहाटेच करीत असतात. आणि म्हणूनच त्यांची चैतन्य क्षमता व प्रतिभाशक्ती किती पटीने वाढली आणि यातून आपल्या आतले तेज व तज्ज्ञांना यांना धार येते. आणि मुख्य म्हणजे आपल्या आतून माणुसकीला आणि प्रेम करुणेला जाग येते. अशी माणसे तुम्हाला नेहमी सद्भाव, साधेपणा, नम्रता तसे संपूर्ण चांगुलपणा यात जगताना दिसतील. इतकेच नव्हे तर आपल्यात काही प्रतिभा आहे आणि याची ते कधीही आणि केव्हा प्रदर्शन करणारही नाहीत. आणि बोलता बोलता ते तिघेजण जाड बुंदाच्या पाम वृक्षाकडे गेले आणि तिथे एका लाकडी टेबलाच्या टॉपमध्ये एक मॉडेल रेखीवपणे चितारले होते. आणि ते मॉडेल होते. त्यावेळी रिले यांनी पहाट प्रतिभाशक्तीची रहस्यमय कथा त्यांना कथन केली आणि त्याच्यामध्ये त्यांना सगळं समजून सांगितलं की सकाळी 5ला उठून आपण कसे जीवनात यशस्वी होऊ शकतो आणि ते जीवन आपण चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. एका तत्वज्ञाने म्हटले आहे की खऱ्या बुद्धिमत्तेत एक प्रकारची पहाट शांतता असते आणि ज्यावेळी आपले मन समग्रपणे स्थिर व शांत होईल म्हणजेच कोणत्याही नियंत्रणाशिवाय निश्चल होईल त्यावेळी तिथे भरपूर काही गोष्टी लयबद्धता असेल. मग लक्षात घ्या की व्यापक असा अवकाश आणि शांतता तिथे असेल. मग तिथेच न मोजता येण्यासारखे असे काहीतरी असेल, तीच खरी तरळ बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की आपण कुठे चाललो आहोत असं मग ते विचारतात. आणि मग लगेच मॉरिशमध्ये डॉल्फिनसह पोहण्याची संधी मी देईन असे मी त्यांना सभेच्या ठिकाणी तुम्हाला एक वचन दिले होते, आठवते आहे ना? मग चांगलंच, मग आम्ही दोघे त्यासाठी विलक्षण उत्सुक आहोत. हे पहा, या बेटाच्या पश्चिम भागात आपण जाणार आहोत आणि तिथे एक छोटी वस्ती आहे. तिथला समुद्रकिनारा अप्रतिम आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही तब्येत एकदम खुश होऊन जाईल. त्या भागाचे नाव आहे फ्लिक ए फ्लॅक आणि खरोखरीच अविस्मरणीय असा तो अनुभव असेल. त्यानंतर रिले यांची कार फ्लिक अँड फ्लॅपच्या भागाकडे वेगाने जाऊ लागली आणि रिले पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. ते मोठ्या आनंदात शीळ घालत होते आणि एक क्षणी त्यांनी ड्रायव्हरची त्यांच्या मुलांची मोठ्या आस्थेने व प्रेमाने चौकशी केली. आणि गाडीतून उतरताना एक पॅकेट रिले यांनी ड्रायव्हरच्या हातात ठेवले आणि म्हणाले, हे तुझ्या मुलाला दे. लक्षात ठेव, एकच एक परिस्थिती सदैव कधी आणि केव्हाही राहत नसते. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यातला बदल करायला शिकले पाहिजे. हे ऐकून त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी रिले यांची हात आपल्या हातात घेत त्यांचे मनपूर्वक आभार मानले. आणि त्या मंदिराजवळ एक सुंदर समुद्र किनारा होता आणि त्या किनाऱ्यावर काही शुभ्र कॉटेजेस आणि एक फिश रेस्टॉरंट होते आणि किनाऱ्याला कडेला काही बोटी नांगरलेल्या होत्या. तेवढ्याच एका कोंबडीने सकाळची मांग दिली. तेव्हा विनोदाने रिले त्या दोघांना म्हणाले, बघा, त्याने तुम्हा दोघांचे मनापासून स्वागत केलेले आहे. ते बघ, आकाशात दुहेरी इंद्रधनुष्य दिसत आहे. आणि त्या उद्योजकाने त्या उद्गारावर त्या कलाकाराने आकाशात सहज भावनेने पाहिले आणि त्यांचा चेहरा एकदम खुलला. त्याने आपल्या मोबाईल मधल्या कॅमेराने तो भरभराट फोटो काढले. तेव्हा रिले त्यांना म्हणाले, फोटो काढण्यापेक्षा आकाशातील इंद्रधनुष्य डोळ्याने भरून पाहायला हवे. काही क्षण अगदी परिपूर्ण असतात, ते पुन्हा पुन्हा येत नाहीत. सौंदर्य ही त्या क्षणाची गोष्ट असते. कॅमेऱ्यात तुम्ही जेव्हा एखाद्या दृश्याचा फोटो काढता तेव्हा ते सौंदर्य तुम्ही गोठवून ठेवता, मग त्याची स्मृती होते. आणि मी तर म्हणेन की स्मृतीत रमण्यापेक्षा आताचा क्षण अगदी क्षणस्थ वृत्तीने अनुभवा आणि आपले मन सदैव जागे व वर्तमानाच्या या क्षणात हवे. एक सांगा ना, अगदी मोकळेपणाने सांगा. मग कदाचित तुम्हाला ते आवडणार नाही, तरी तुम्ही ते सांगा. जेव्हा बघणारा प्रभावी होतो तेव्हा तो सौंदर्य गोठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो व सुंदर निसर्ग सौंदर्य पाहून ते फोटोत गोठण्याची इच्छा होते. तेव्हा त्याचे सौंदर्य पाहणारे मन उरत नाही. आणि सौंदर्य ही उपभोगाची गोष्ट आहे, तेव्हा तिथे सौंदर्य नसते. एक लक्षात घ्या, सुंदर गाणारा त्यांच्या लयीत तन्मय होऊन गातो आणि ऐकणारा त्यांच्या तन्मयतेने ऐकतो.
दोघांच्या तन्मयतेची पातळी एक होते, तिथे उपभोग नसतो. हे माझ्या कधीच लक्षात आलंच नाही. कलाकार म्हणाला, मला नेहमी वाटतं की प्रत्येक क्षणातलं आपलं जगणं सुंदर झालं पाहिजे. असं सौंदर्यपूर्ण जगणं आपल्याला अस्सलतेकडे घेऊन जाईल. आणि मी काय म्हणतोय त्यावर विचार करा, त्यावर प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. त्यानंतर बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. एक क्षणी मिस्टर रिले आनंदाने ओरडले आणि म्हणाले, डॉल्फिनचा थवा दिसला. आता आपल्याला त्याच्याबरोबर खेळणे आणि पोहणे हे शक्य होणार. खरंच. अत्यानंदाने ते उद्योजका जवळजवळ किंचाळलेच. चला माझ्याबरोबर. छोट्या बोटीने ते तिघजण डॉल्फिनच्या दिशेने जाऊ लागले आणि उसळत्या लाटांचे पाणी त्या तिघांच्या अंगावर उडत होते आणि त्या उडणाऱ्या पाण्याने ते दोघे प्रेमिक रोमांचित होत होते. आणि काही वेळ शोध घेतल्यानंतर एका उंच लाटांच्या शेतात डॉल्फिनचा थवा काही फुटांवरच दिसला. मग तसे लांबून डॉल्फिन खूप वाढत होते, पण पुढे गेल्यावर ते अवघे 11च असल्याचे लक्षात आले. आणि त्या क्षणी रिले त्यांना दोघांना म्हणाले, चला पटकन, आपण पाणबुडांचा वेशाक अंगावर चढवा. व मोठ्या उत्साहाने त्या दोघांनी पाणबुडांचे पोशाख अंगावर चढवले आणि मोटार बोटीच्या मागच्या प्लॅटफॉर्मवरून त्या तिघांनी पाण्यात उडी मारली. आणि त्या दोघांचे डोळे प्रफुल्लित झाले आणि एक अपूर्व उत्साह त्या दोघांच्या आत संसारला. अशा प्रकारचा आनंद त्यांनी त्या आधी कधीच अनुभवला नव्हता. मग ते तिघेही तिथल्या फिशरमॅनच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात डॉल्फिन बरोबर खेळू लागले. मध्येच डॉल्फिन पाण्याखाली खोल जात आणि मग तेही त्याच्या मागोमागे जात. जवळजवळ अर्धा तास त्यांनी त्या विस्मरणीय क्षणाचा आनंद अनुभव घेतला. आणि पाण्याबाहेर पडल्यावर त्या दोघांनी एकमेकांना आनंदाने मिठी मारली. आनंद भरल्या चेहऱ्याने मोठ्या उत्साहाने ते आपल्या प्रियकराला म्हणाली, ग्रेट. हा स्वर्गीय अनुभव होता. या आनंदाची कशाची तुलना होऊ शकत नाही. त्यावर प्रेमाने त्याने तिला जवळ घेतलं आणि थोपटलं. मग ते दोघे रिले यांना म्हणाले, खरोखरच अप्रतिम. आमच्याकडे शब्दच नाहीत. तुमचे फार आभार कसे मानावेत हे आम्हाला खरोखर कळत नाहीये. त्यावर रिले त्या दोघांना म्हणाले, प्रत्येक अनुभव, प्रत्येक क्षण आपल्या तळहातावर एक नवे साक्षात्कारी देत असतो. आणि तुम्ही त्या क्षणाच्या स्वागतासाठी संवेदनशील असले पाहिजे. आणि केवळ अशाच अस्वर्णीय आणि अनुभवांसाठी नव्हे, तर जीवनाच्या दिवसाच्या आणि मी तर म्हणेन दिवसाच्या प्रत्येक क्षणात भेटणाऱ्या अनुभवांना तुम्ही आजच्या इतकेच सहजतेने सामोरे जात त्यातला सौंदर्यानंद तुम्ही टिपायला हवा. आणि तर एक नवे शहाणपण अर्थासकट तुमच्या पदरात पडेल. तेच तुम्हाला सहजपणे महानतेकडे घेऊन जाईल. मग सहजता आणि तरल सावधानता ही एक मोठी अट महानतेकडे घेऊन जाईल. पण सहजता आणि तरल सावधानता ही एक मोठी अट त्यासाठी आवश्यक आहे. आणि माणसाचा दर्जा हा तुमच्या प्रत्येक क्षणातील सजगतेवर आणि स्वतः संबंधीच्या जागरूकतेवर नक्कीच अवलंबून असतो. काही क्षण थांबून रिले म्हणाले, आज आपण प्रभुत्वाविषयी बोलणार आहोत. मागे मी तुम्हाला स्पार्टन युद्धाचे उदाहरण दिले होते. कवायतीत जास्त घाम गाळा आणि प्रत्यक्ष लढाईमध्ये कमी रक्त सांडा. त्याप्रमाणे मला म्हणावेसे वाटते की तुमच्या पहाटे जो काही व्यायाम होईल, त्या व्यायामाच्या दर्जानुसार तुमचा दिवसाचा दर्जा निश्चित होत असतो. पहाटेच्या एकांतात नीरव शांततेत तुम्ही जे काही चिंतन कराल त्यावर पुढील दिवसाचीच नव्हे, तर जीवनाची उभारणी अधिकाधिक नियोजनबद्ध होते. हे लक्षात ठेवा. आणि ज्या गोष्टी आपल्याला खरोखरच करावयाच्या नसतात त्या करण्यासाठी आपले सर्वस्व दिले जाणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की विचारपूर्वक आणि पूर्वनियोजनाने ठरवलेल्या रस्त्याने एक एक पाऊल पुढे जात राहणे हे एक प्रकारचे श्रेष्ठत्वाकडे जाणेच असते. आणि अधिकाधिक चिंतनाने तुम्हाला विशेष प्राधान्य देणाऱ्या गोष्टींची आपली गाठ पडते. एकूणच विचारातील स्पष्टता व नेमकेपणा हा आपल्याला यशप्रत घेऊन जात असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कसे व कुठले प्रयत्न केले पाहिजेत हेही तुम्हाला विविध ग्रंथातून आणि चिंतनातून उलगडत जाऊ शकते. मग सुज्ञतेने व हेतुपुरस्सरतेने आपण कृती करीत राहतो. आणि अर्थात अनेक ठिकाणी निस्तब व अक्रिय अवधानताची गरज असते. मग सगळे रस्ते स्वच्छ दिसायला लागतात आणि प्रशांत शांततेतून काही भन्नाट कल्पनाचित्रे आपल्या आकाराला नक्कीच येत असतात. भावी पिढ्यांच्या मनात आणि हृदयात चिरंतर स्मरणात राहील असे जगणे म्हणजे एक प्रकारची मृत्यूवर मात करणेच आहे. आणि अर्थात त्यासाठी मोठ्या निर्भयतेने व स्वागतशीलतेने जीवनाला व त्यातील समस्यांना तुम्हाला सामोरे जाता आले पाहिजे. आणि तुम्ही ज्या प्रांतात शोधकार्यात आणि कर्ममग्न आहात आणि त्याच गती व यश प्राप्त करणे किंवा एक सृजनशील संबोधक म्हणून सर्वार्थाने यशस्वी होणे हे अमरत्वाचे जगणेच जाते. आणि आज आपण जीवनातील उत्स्फूर्तता आणि आनंद, उत्कटता आणि रोजच्या जीवनाला दिलेला खेळभर प्रतिसाद, सकारात्मकता हे सर्व विसरूनच चाललेलो आहोत. आणि त्यामुळे घोकंपट्टी, पाठांतर, पदवी, यश, सर्वात पुढे राहण्याची आस, तसेच सुरक्षिततेचा हव्यास आणि आत्मकेंद्रितता, प्रेमशून्यता अशा एक ना एक गोष्टींचे वास्तव आपल्या जीवनात ठाम मांडून बसलेले आहे. तुम्ही कलावंत आहात, पण तरीही मला तुम्हाला सांगावेसे वाटते की
तुम्हाला जर नवीन शोध लावायचा असेल किंवा सर्वार्थाने नवीन फॅशनेबल ड्रेसेस वा सर्वस्वी नवीन घाट आकारात आणायचा असेल तर सभोवताली उपलब्ध असलेल्या सावधानाचा कल्पनांचा अनेकदा उपभोग घेता येत नाही. कारण भोवतालचे लेखक कलावंत परंपरेला तसेच लोकजीवनाला शरण जात असतात. म्हणून एका आंतरिक रेट्यातून फुटत असलेले लेखकांचे, कलावंतांचे आणि आपल्या मनातील आशय व्यक्त करायला हवा. तो लोकांना आवडेल का, लोक तो स्वीकारतील का, असा विचार त्या कलावंताच्या मनात कधी येत नाही. तो आपल्या शोधप्रवासात सतत नवनवीन प्रयोग करीत राहतो आणि एखाद्या वेळी त्याला चमकून नवीन नवीन त्यांच्या कलाकृतीत, लेखनात वा शोधात कधी अवतरते हे त्यालाच कळत नाही. सांगायचा मुद्दा हाच की बाह्य जगात आणि अगदी जागतिक स्तरावर फुलण्याआधी अंतरंगात फुलणे आवश्यक नव्हे तर अपरिहार्य आहे. त्यासाठी कठोर आत्मलोकन आणि होणे निकडीचे आहे. आणि पहाटेची निरागसता, निरामयता आणि चिंता मग तसेच प्रकाशाची उदारनात्मकता आणि ध्यानमयता आणि मोठी ऊर्जा जर तुम्ही प्राप्त केली असेल तर तुम्ही सहजपणे प्रभुत्वाकडे जाऊ शकाल. आणि खरोखरच सकाळी 5ला उठून तुम्ही ते त्या कारणाने आणि ते झाल्यामुळे हे सारे आम्हाला नक्कीच कळू शकेल. अन्यथा आम्ही मागे वळून पाहू नका आणि आपल्या पुढे जायचे आहे एक लक्षात घ्या. आणि मग तुम्ही पुढे पुढे जात राहाल तर तुम्ही प्रत्येक कामात तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आणि यश मिळाल्यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करता येतील. आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करता आल्या तर तुम्हाला जीवनात सर्वच गोष्टी प्राप्त करता येतील, एवढं लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, फक्त तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की स्वामी समर्थ आहेत. आणि स्वामींवर विश्वास ठेवला तर सर्व काही गोष्टी या शक्य होऊ शकतात. फक्त स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे. जेवढं जास्त नामस्मरण तेवढे जास्त तुम्हाला चमत्कार स्वामींचे पाहायला मिळतील. मित्रांनो, जर मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.